मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची। मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय। आज आपण मराठवाड्याच्या वीर लढवण्याला गौरव करतो। Friends, we got independence from the British rule on 17 September. Thank you, Jai. बना प्यारा तिरंगा, पूरे जय में लहराए तिरंगा और शहीदों का कफन है तिरंगा। 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन। हा दिवस आपण मराठवाडा मुक्ती संग्राम साजरा करीत आहोत। ज्यांनी दिले प्राणांचे बलिदान त्यांच्या प्रती आमच्या मनात आहे सन्मान। परंतु आपल्या मराठवाड्यावर निजाम संस्थान राज्य करीत होते। आज 17 सप्टेंबर हा दिवस आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करीत आहोत। वी आर सेलिब्रेटिंग मराठवाडा लिबरेशन डे। विनंद किशोर दळवे। आज 17 सप्टेंबर हा दिवस आपण आनंदाने साजरा करतो। मी इतिहास 4वी मध्ये शिकतो। वी गॉट independence from the British rule on 15th August 1947. सर्वप्रथम सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। 1948 रोजी आपला भारत देश च्या गुलामगिरीतून मुक्त झाला। माझे नाव वैष्णवी कैलास लाने। आज 17 सप्टेंबर कौतुक व्हावं गौले आहे। आज 17 सप्टेंबर हा दिवस आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करीत आहेत। परंतु आपल्या मराठवाड्यावर निजाम संस्थान राज्य करीत होते। मराठवाडा आमचा मान शान ज्ञान आणि अभिमान म्हणूनच तर साजरा करू मराठवाडा मुक्ती संग्राम। फ्रेंड्स, वी गॉट इंडिपेंडन्स फ्रॉम ब्रिटिश रूल। थोर संतांचा आहे ते निवारा, त्यात बसला निजामांचा डेरा। कीर्तीचा हा दगदगे ज्वाला, मराठा सोडून निजाम पळाला, मराठा सोडून निजाम पळाला। आज 17 सप्टेंबर हा दिवस आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करीत। टुडे इज 17 सप्टेंबर। वी आर सेलिब्रेटिंग मराठवाडा मुक्ती संग्राम दिन। मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून आपण सर्व साजरा करतो। सर्वप्रथम सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज 17 सप्टेंबर हा दिवस आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करतो। मुक्ती संग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। I am telling to you few words of the occasion of Marathwada Liberation Day. परभणी गोंधळाच्या पात्रात तांदळाचे पाणी। जगात जर्मनी, भारतात परभणी गोंधळाच्या पात्रात तांदळाचे पाणी। औरंगाबाद जसे पर्यटन राजधानी, उस्मानाबाद जणू तीर्थवाणी। औरंगाबाद जसे पर्यटन राजधानी, उस्मानाबाद जणू तीर्थवाणी। अष्टप्रधान जे हिंगोली, बीचची शोभा वाढवे परळी। सैनिकाला पूर्ण अधिकार दिले की बाबा तुम्हाला भारतात राहायचं का तुम्हाला स्वातंत्र्य राहायचं का तुम्हाला देश सोडून जायचं, हे अधिकार त्या संस्थानिकाला दिलेले आहे। ही अमुची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी।